तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मोटर मालक कामगार वाहतूक संघटना आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांची एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये जे वाहतूकदारांना येणारे प्रॉब्लेम्स आहे, ऑनलाईन चलन झाले किंवा आरटीओ कडून जे पासिंगच्या नावाने, फिटनेस एटीएस सेंटरच्या नावाने जी तकलीफ होती, त्या तकलीफमध्ये म्हणजे त्यासाठी आज आम्ही हे सर्व वाहतूकदार एकत्र झालोय। मला आपल्याला एकच सांगायचं आहे, शासनाचा हेतू शुद्ध आहे, म्हणजे शासनाचा हेतू चांगला आहे, पण शासनाला बदनाम होण्यासाठी अधिकारी लोक हे त्याचा दुरुपयोग करून त्याचा जनतेमध्ये वेगळा मेसेज जातोय। अधिकाऱ्यांच्या मनमानीने काम करून आमच्या वाहतूकदारांना लुटण्यात येतं आणि ही लूट झाल्यामुळे शासनावरचा विश्वास हा जनसामान्य माणसातून म्हणजे आमच्या वाहतूकदारांमध्ये शासनावरचा विश्वास उडत चाललाय। कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी आणि अधिकाऱ्यावर वचक ठेवावे, म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही सर्व एकत्र। आणि सर्वात मेन म्हणजे एक 15 ते 20 वर्ष जुनी गाडी, 15 ते 20 वर्ष जुन्या गाडीला जर तुम्ही 10 पट पासिंगसाठी पैसे घेतले तर त्या गाडीमध्ये असा बदल काय होतो? तुम्हाला गाड्यांचे पेपर क्लिअर ठेवायचे आहेत, पण त्यासाठी आम्ही वाहतूकदार सक्षम पण पाहिजे। आणि आज तुम्ही जर बघितलं, नवीन गाडी घेणारे सिंगल मोटर मालक नाही, 15-20 वर्षाची गाडी ज्याची असती तो सिंगल मोटर मालक आहे। सिंगल मोटर मालक हा कसा तरी आपला परिवार चालवण्यासाठी ती धडपड करत असतो। उत्पन्नाचं त्याचं शेवटचं साधन आहे। उद्या जर तुम्ही ती 15 आणि 20 वर्षाच्या गाडीला तुम्ही एवढा दंड केला, म्हणजे आजच्या तारखेला 20 वर्षाच्या पुढच्या गाडीला 28,000 फी आणि असे छोटे मोठे स्पीड गव्हर्नरचे याचे त्याचे असे जाचक या म्हणजे एक एजन्स्या खोललेल्या आहे। अधिकारी लोकांनी एक अशा एजन्स्या खोलल्या आहे का त्या वाहतूकदारांच्या चमडी सुद्धा उधळायला कमी करत नाहीये। आणि त्या सर्व गोष्टींना पार्टनर हे अधिकारी लोक आहे, हे म्हणजे कर्मचारी लोक आहे। सरकारचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आम्हाला तरी तात्पुरतं तरी आता दिसत नाही, पण सरकारने कुठंतरी या गोष्टीवर अंकुश लावायला पाहिजे आणि वाहतूकदारांना एक रिलीफ दिला पाहिजे। आणि जसं रिक्षा टॅक्सी व महामंडळ जसं तुम्ही स्थापन केलं, एक रिक्षा चालकाला तुम्ही एवढी सुविधा दिली, आमच्या वाहनधारकांना आजपर्यंत कोविडमध्ये आमच्या वाहनधारकांमुळेच देश चालला, लोक जगले, लोक म्हणजे प्रत्येकाला अन्न त्याच्या जागेवर तिथे भेटलं अत्यावश्यक सेवेमध्ये, ते आम्ही आमचं कर्तव्य म्हणून केलं। पण आज आमच्या वाहनधारकाला कोणतीही किंमत नाही, अधिकारी वर्ग हे आम्हाला कुठेही गिनत नाही, आम्हाला खूप त्रास आहे। आणि आज आमची म्हणजे सहनशीलता संपलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रातल्या वाहतूकदारांची सहनशीलता संपलेली आहे। त्यामुळे आम्ही 100% आम्ही चक्का जाम करणार नाही, आम्ही चक्का जाम करायच्या विरोधात आहे। आमचा चक्का जाम करून आम्ही आमचं स्वतःचं नुकसान करून घेणार नाही। हा, पण आम्ही भविष्यात काहीतरी मोठं आंदोलन हे उभं करणार का, ज्यामुळे सरकारला आम्ही गुडघ्यावर आणणार आणि सरकारला विचार करायला लावणार आम्ही। आपण सरकारला 8 दिवसात परत एक मीटिंग होणार। आज फक्त सर्वांचे आम्ही व्ह्यू घेतले, 8 ते 10 दिवसात आमची एक परत राज्यस्तरीय मीटिंग होणार मुंबईला किंवा तिथे, आणि त्या दिवशी आम्ही अल्टिमेटम देणार। आणि टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र, आज इथे महाराष्ट्राची मीटिंग झालेली आहे, नाशिकची नाही। जबाबदारी न्याय हक्काची।